नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्राला 19 लाख घरे जे आहे ते मंजूर झालेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलो तर 13,29,678 नवीन घरांची घोषणा करण्यात आली आहे व मागील 6,37,089 घरांचा विस्तार करण्यात आला असून असे एकूण एका वर्षात 19,66,767 घरे जे आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। सोबतच अर्ज कुठे करावा, कसे करावा व कागदपत्रे कोणकोणते लागतील ही सर्व माहिती आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे। यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, सबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना इत्यादी या सर्व योजना समाविष्ट आहे। आता या योजनांसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असायला पाहिजे, जसे की या योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाणार आहे। तर असे लाभार्थी जे ग्रामीण भागात राहत असतील त्यांना प्रति लाभार्थी म्हणजेच एका व्यक्तीला 1,20,000 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे आणि जे नक्षलग्रस्त व डोंगर भागात राहत असतील अशा लाभार्थींना 1,30,000 रुपये इतके अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ही रक्कम काही दिवसांनी वाढू सुद्धा शकते, परंतु सध्या लाभार्थींना एवढे रक्कम जे आहे ते दिले जात आहे। आता हे अनुदान कसे मिळणार, तर हे जे अनुदान आहे ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहे। तसेच घर बांधण्याकरिता आलेले मजूर ज्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असेल त्यांना त्यांची मजुरीसुद्धा दिले जाणार आहे। आता हे कसे मिळणार, तर त्यासाठी जे कोणी घरमालक असतील त्यांना त्या मजुरांचे आधार कार्ड, बँक पासबुक व जॉब कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स रोजगार सेवक यांच्याकडे द्यावा लागतो। मजुरांचे जे काही मजुरी असेल ते सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते। आता निवड प्रक्रिया जर आपण पाहिलो तर लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार जे आहे ते ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। म्हणजे जे कोणी पात्र लाभार्थी असतील ते ग्रामसभेमार्फत निवडले जातात। आता पात्र लाभार्थ्यांची निवड कोणत्या आधारावर केली जाते व कशा प्रकारे केली जाते ते आपण पुढे पाहणार आहोत। तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेला प्राधान्यक्रम यादी म्हणजे जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे। सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते। प्राधान्यक्रम यादी बेघर, 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली आहे। प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येते। म्हणजे पात्र लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभेद्वारे काही गोष्टींना प्राधान्य दिले जाते। तर काय आहे त्या गोष्टी, तर 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, 25 वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत फक्त मोलमजुरी आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून लाभार्थ्यांची निवड केली जाते। सदरील गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल। आता हे अर्ज कुठे करावा, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती येथे तुमचे अर्ज जे आहे ते करू शकता। लक्षात ठेवा, इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही। या दोन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुम्ही आपले अर्ज जे आहे ते करू शकता। आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा वीज बिल, मनरेगा जॉब कार्ड तुम्हाला लागणार आहे। जर जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक यांच्याकडून मनरेगा जॉब कार्ड जे आहे ते बनवून घ्यायचे आहे। बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे। लक्षात ठेवा, तुमच्या पासबुकला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे। नसेल तर लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर असेही काही लाभार्थी असतील जे या योजनेसाठी तर पात्र आहेत, परंतु घर बांधण्याकरिता त्यांच्याकडे जागा नाही। तर अशांनी काय करावे, तर अशांना काळजी करण्याची आवश्यकता नाही।
शासनाद्वारे त्यांना घर बांधण्यासाठी जागा जी आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शासनाच्या GR नुसार सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत गरजू, पात्र परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना व इतर मार्गांनी सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना शासनाद्वारे जागा जी आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर महाआवास अभियानाविषयी भरपूरशी अशी माहिती या GR मध्ये सांगण्यात आलेली आहे। तुम्हाला जर हे GR पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। हे GR तुम्ही एकदा वाचू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।